सकाळी आपलं सगळं कामाचं आवरून आता आपण आपली गाडी घेऊन चालली बघा बांबवड्याला. पण आता सागावच्या नदीच्या पुलावर बघा, आपल्या नदीचं नाव काय माहित नाही. आपण जाता जाता बांबवड्याला थांबलो इथं, कारण वातावरण गार होतं, झाडं बिडे एकदम गार. तर थांब्या म्हणलं ह्यो आनंद परत आपल्याला मिळणार नाही. तर 5 मिनिटं आपण थांबलो, तर आता थांबून आपण आनंद बी घेतलाय. तर आता आपली गाडी घेऊन आपण आपल्या बांबवड्याला जाऊया. आता आपण गाडी घेतल्या बघा ना. आता आपण बांबवड्याला जाताना अशी मोठी बारकी गावं लागतात, त्यावेळी गावांचा आनंद घेऊया. घरी कसे आहेत ते बी आपण बघत आपण जाऊया आपल्या बांबवड्यात. चला मग. आले बघा बांबवड्यापाशी. तर आपल्याला नाव तर दिसलं बांबवड म्हणून. तर आता आपण हे नाव बघितलंय, तर हे गावात जाऊया आपल्याला, जिथं आपल्याला काम आहे तिथं. चला मग जाऊया. आपली गाडी घेतल्या ना, आता आपण चालू बघा आपलं काम आहे तिथं. तर ही मागं दिसते बांबवड गाव आहे. तर आपल्याला तिथं जायचं आहे, तिथं जाऊया मग. आपण आले बघा जिथं आपल्याला यायचं आहे तिथं, म्हणजेच मलकापूर रोडला HP पेट्रोल पंपापाशी. इथं ट्रॅव्हल्स थांबतात मुंबईला जाणार आहे. इथं आपल्याला जाऊन आत मटेरियल घ्यायचं आहे. तर तिथं आज जाऊया ना आपण ट्रॅव्हल्सपाशी जाऊन आपलं मटेरियल जे आहे ते आपण आपल्या ताब्यात घेऊया मग. चला. पण हे फक्त साहित्य नेण्यासाठी आलतो बघा बांबवड्याला. आपले CUP आणि LOP राही इकडे आलं तर सकाळी घेतलं नव्हतं. तर आता हे घेतल्यात. तर आता आपण घेऊया ना आपल्या आता ईश्वरपूरला जाऊया मग. चला. सामान आपल्या बॅगेत ठेवून आता आपण चाललोय बघा आपल्या ईश्वरपूरला. तर मग जाऊया. परत आपल्याला मोठी बारकी गावं पास करून झाली. आता बघा परत आणि नदी लागली. तर कशी दिसते बघा, वातावरण गार आहे इकडे. तर असं ही नदी बघूया आणि आपण आपल्या आता पुढल्या गावांचं वातावरण बी बघूया मग. आपण आता सागावात आले बघा. इथलं वातावरण चांगलं आहे. तर इथलं बी आता आपण वातावरण बघितले. तर आता आपण पुढल्या प्रवासाला जाऊया मग. प्रवास करत येऊन आता आपण थांबली बघा 32 शिराळ्यात. तर आता गोरक्षनाथांची यात्रा भरल्या इथं. तर आपण आता बाहेरनं दर्शन घ्यायला लावली बघा. मी बी दर्शन घेतोय, तुम्ही बी दर्शन घ्या. यात्रा भरल्या. तर आता आपण दर्शन घेतलंय. आता आपण आपली गाडी घेऊन आपल्या ईश्वरपूरला जाऊया मग. चला. गाडी घेतल्यानं आता आपण चालूया आपल्या ईश्वरपूरला. आपण आले बघा ईश्वरपुरात आपल्या ऑफिसपाशी सामान घेऊन. आबाबे आले तर आणि बी सामान भरायचं ऑफिसमधलं. तर ते आपण भरून घेऊया. चला. दुपार झाल्या. आता आपण गाडी भरून दिली. आता बॉक्स भरायचं होतं, ती गाडी बी गेलीत. तर आता आपण बसली जेवाय बघा. तर आता आपण जेवून घेऊया. आपल्याला काम आहे, पहिला आपण जेवून घेऊया. चला मग. झाले आपण आलतो बघा लाईटच्या दुकानात तिथं आत, कारण हे सामान घेऊन आपल्याला सांगलीला लाईट बी घेतल्यात. आता आपण जाऊया आपल्या सांगलीला. चला. आता गाडी घेतल्या ना, आता आपण चाललोय सांगलीला. आपण आले सांगलीत. आपल्याला मटेरियल द्यायचं त्या साईटवर. गाडी आपली तिकडे लावल्या. आपली इथं लिफ्ट आहे बघा, नवी लिफ्ट चालू आहे इथं. इथं सामान द्यायचं होतं LOP CUP. साईडचे नाव आहे बघा साई कुंज म्हणून आहे का. इथं सामान दिले. आता आपले काम झाले. आपण जायला आपल्या ईश्वरपूरला. तर आपली गाडी घेऊन मग जाऊया. पण गाडी घेतल्यानं आता आपण चालूया आपल्या ईश्वरपूरला. पण ईश्वरपूरला जात असताना या दादांना लिफ्ट पाहिजे होती, तर ती आपण लिफ्ट दिल्या बघा. तर आता आपण ह्यांना जिथं सोडायला आहे तिथं आपण जाऊया मग. चला. आपण एकदा दादांनी लिफ्ट दिली, त्याने आपल्याला कार दिले. नागटांचे आहेत. हे एक दादा आहे बघा आणि 2 जण आहेत. तरी आपली येता येता ओळख झाल्या, कारण आता त्यांना लिफ्ट दिली. आपण त्यांनी आम्हाला गार दिले, तर आपण गार पिऊया. आणि आता आपण आपल्या ईश्वरपूरला जाऊया मग. गार ती पिऊन झाल्या बघा. जरा तिथं 5 मिनिटं थांबून आता आपण आपली गाडी घेऊन चालली बघा आपल्या ईश्वरपूरला. तर ईश्वरपूरला जात असताना आपला आजचा ब्लॉग इथं संपतो. आपल्या दिवसाचा ब्लॉग एवढाच होता. तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.